नाही, मी काही करून दुसऱ्या पक्षात गेलो पाहिजे हे त्यांची मनमोहन इच्छा आहे. जर मी दुसऱ्या पक्षात गेलो तर ते पुऱ्या मलकापूर मतदारसंघात पेढे वाटतील एवढी मला खात्री आहे. दादा तुमचा विजय झाला आहे काय म्हणायचं? माझा विजय हा मलकापूर मतदारसंघातील अतिशय अटीतटीची ही लढत होती आणि माझा जो प्रतिस्पर्धी होते हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे संतोष रायपुरे आणि वागोदे हे प्रतिस्पर्धी नसून ही लढाई खऱ्या अर्थानं चैनसुख संचिती आणि माझ्यामधली होती. परंतु चैनसुख संचिती यांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जे होते ज्ञानदेव वागोदे यांची पेटी ऐन वेळेवर बंद करून, नाहीतर जो विड्रॉलच्या वेळेला मी तशी ऑफरसुद्धा दिलेली होती, कधी भाजपचा ज्ञानदेव वागोदे ठेवायचा असेल तर माझा विड्रॉल होऊन जाईल. परंतु संचिती यांना मला उभंच करून पराभूत करायचं होतं, जेणेकरून मी मलकापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणातून बाजूला व्हायला पाहिजे, कारण की सर्वात मोठा अडथळा त्यांना मीच आहे. आणि त्यांनी सर्वात शेवटी वागोदे यांची पेटी बंद करून शरद पवार गटाचे संतोष रायपुरे यांना सारे मतं द्या हे त्यांनी सांगितलं. परंतु काय झालं की लेवा पाटीदार समाज एवढा मोठा समाजाचे 4 मतं होते आणि माझ्याजवळ 14 मतं होते. असे त्या समाजाने त्याचा तो अपमान आहे, तो अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी 4 मतं माझ्या पारड्यात टाकून मला 18 मतांनी 18-12 या फरकानं मला निवडून दिलं. खऱ्या अर्थानं मी त्या समाजाचा ऋणी आहे. नाही, आता सत्ताधारीमध्ये भाजप आहे आणि सत्ताधारीच्याच विरोधात जर सत्ताधारी आमदार काम करत असतील तर आपण चैनसुख संचिती यांची तक्रार करणार आहे. मी तक्रार करणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.